रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले। वडखर गणात स्थानिक उमेदवारालाच तिकीट मिळावे अशी आग्रही मागणी आता खारेपाटातून जोर धरू लागली आहे। भाजपचे सक्रिय पदाधिकारी आणि सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे स्थानिक नेते मिलिंद पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतलाय। गुरुवारी सायंकाळी वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या मोठ्या समुदायानं आमदार रविशेठ पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मिलिंद पाटील यांना उमेदवारी देण्याची कळकळीची विनंती केली। या भेटी दरम्यान व्ही.बी. पाटील, श्रीकांत पाटील आणि जितू म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। वडखर गणात स्थानिक उमेदवाराचा मुद्दा कळीचा ठरत असून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। मिलिंद पाटील यांच्या पाठीशी जनशक्ती उभी असल्याचं या भेटीतून स्पष्ट झाले। आम्ही कोणाकडे नाराजी व्यक्त करायची, आम्ही तुमच्याकडे आलोय। आम्हाला सीट ही मिलिंद पाटीलची पाहिजे म्हणजे पाहिजे, बरोबर ना? आणि जर नसेल तर नगरपालिकेमध्ये काही घटना घडल्या ते पण तुम्ही अभ्यास करा। पुढची धोकाची सूचना होण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करून आम्हाला अधिकार आहे, आमचा हक्क आहे आणि ते मागतो। आता ही इलेक्शन कार्यकर्त्यांचे तर आमचा कार्यकर्ता नेता तळागाळातला नेता हा मिलिंद पाटील म्हणजे असायलाच पाहिजे, कारण बीजेपीच्या संघटनेसाठी त्यांनी काही खूप मोठे योगदान आहे, खूप मोठं त्याचं 14 वर्षाचा त्याचं काळ आहे, त्यांनी काम केलंय। पक्ष वाढला, तुम्ही आलात, आपण आलो, सगळं एकत्र आहेत। आमचा अधिकार आम्ही कुठं मागायचं? आम्ही कार्यकर्ते तुमचे आहोत, आम्ही कुठं नाराज व्हायचं? आम्ही नाराज नाही झालो, आम्हाला आमचा अधिकार आहे तो पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही की पुढे हे होता कामा नये। आपल्याला या ठिकाणी हा मतदारसंघ एक संघता ठेवली पाहिजे। या मतदारसंघात नेहमी होल्ड हा आपला राहिलेला आहे आणि म्हणून आपल्याला आता हे सगळे जर आलेले आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपण पुढे जायला पाहिजे। त्यातून मार्ग कसा काढायचा, काय काढायचा? आता जर आपण घोंगडी उंच केली तर ती बरोबर ठरणार नाही आणि म्हणून आपल्याला घोंगडी उंच न करताना त्यातून बाबा आमची इच्छा आम्हाला ही मिळावी। सरते शेवटी हा पक्ष छोटा नाही, शेका पक्षासारखा काही छोटा पक्ष नाही, हा पक्ष अथांग सागरासारखा आणि या पक्षात खालून ते वरपर्यंत दिल्लीपर्यंत सुद्धा जाण्याची ही आहे मुभा आहे। म्हणून या ठिकाणी आपण तिकीट मागताना मागा, आपल्याला रबर ओढता येईल तेवढा ओढा, परंतु तुपे स्तरेवर टाकू ही आपली धारणा असली पाहिजे आणि आपल्याला या ठिकाणी आपल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे। आपल्या लोकांचे या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे खारेपाट भागातला आता हा भालपासून कुठलेही रस्ते राहणार नाही। पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी परवा सुद्धा मीटिंग झाली, त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्या प्रश्न सुटला पाहिजे या मताचा मी आहे आणि ते पण सुटेल, परंतु आपल्याला हा संपूर्ण एक संघता ठेवणं गरजेचं आहे। ही मोठ ही बांधलेली आहे, ही मोठ तुम्ही ठेवा तशी, परंतु मोठ ही विस्कटवून टाका, कारण आता आपल्याला आपला पक्ष आपला विरोधक खरा म्हणजे शेका पक्ष होता। आता शेका पक्षाची ज्या वेळेला धैर्यशील दादा आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेका पक्षाचा नामोनिशाण संपलेला आहे आणि म्हणून आता एक संघता आहे तर आपल्याला काही विषय नाही फार मोठा। इथं आपल्याला या ठिकाणी ही सीट ही आपली आहे आणि ती निवडून आणण्याचं काम तुमचा सर्वांचं आहे आणि म्हणून मी पुन्हा म्हटलं नाही, प्रत्येकाने भूमिका ही घेतली पाहिजे। बाबा ठीक आहे, मिलिंद पाटील चांगला काम करणारा माणूस आहे, हा ह्याच्यामुळं गेलो तर काय हरकत नाही आणि ह्याच्या पाठीमागे आम्ही राहू, ही तुमची भूमिका बरोबर आहे।